कोल्हापुरापासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। नागठाण्यात देशी बनावटीचे पिस्टल आणि कारतूस जप्त। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सराईत गुन्हेगार जेरबंद। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते। या सूचनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी संशयित इस्मांची माहिती काढण्यासाठी एक विशेष पथक तयार केलं होतं। हे पथक भिलवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल सचिन कनप यांना एका खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अनिकेत गुंडा करांडे वय 24 राहणार विठुरायाची वाडी, तालुका कवठे महांकाळ हा नागठाणे गावातील चोपण रस्ता येथे कमरेला पिस्टल लावून थांबल्याचे समजले। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांच्या पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकून आरोपीला पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले। आरोपीची 50 समक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे 60,000 रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि 400 रुपये किमतीचे एक जिवंत कारतूस मिळून आले। या शस्त्राबाबत परवान्याची विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे स्पष्ट झाले। अधिक चौकशीत आरोपीने हे पिस्टल स्वतःच्या सुरक्षेसाठी अक्षय पाटील राहणार डफळापूर, तालुका जत याच्याकडून घेतल्याचे सांगितले। या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अनिकेत करांडे याला न्यायालयाने 11 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अक्षय पाटील हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI कुमार पाटील, ASI भगवान पालवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने पार पाडली।